नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिलिंद तायडे, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पोस्टल लाईफ इन्शुरन्स इंडिया पोस्ट. मित्रांनो, मी MPSCची कंबाईनची जी पूर्वपरीक्षा असते ती याआधी दिलेली आहे आणि पूर्वपरीक्षा मी 1-2 वेळ पास आहे. मागच्या वर्षीची जी एक्झाम आहे या एक्झाममध्ये मी जे नोट्स स्वतः तयार केली होती त्या नोट्समधून जवळपास 38 प्रश्न या नोट्समधून आलेले आहेत. त्यानंतर मला असं वाटलं की ही नोट्स आपण प्रिंट करावी. त्या कारणामुळे ही नोट्स मी प्रिंट केलेली आहे. सध्या ते प्रोसिजर सुरू आहे. परंतु सध्या MPSC कंबाईनची जी पूर्वपरीक्षा आहे ती परीक्षा आगामी आहे, येणारी आहे. त्या कारणामुळे MPSCची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत, पूर्वपरीक्षेबद्दल मी बोलतो आहे, तर त्या विद्यार्थ्यांना MPSCचा नेमका अभ्यासक्रम काय आहे हे माहिती व्हावं यासाठी मी ह्या नोट्स प्रोव्हाइड करतो आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही या नोट्सवरूनच जर अभ्यास केला तर नक्कीच तुमचे या परीक्षेमध्ये येणारे जे मार्क्स आहेत ते वाढतील. तर सुरुवात आपण करू MPSCच्या या अभ्यासक्रमाची इतिहासपासून. तर इतिहास विश्लेषण अभ्यासक्रम आपल्याला माहिती असायला पाहिजे की इतिहास या विषयावर 20 प्रश्न जवळपास असतात. त्यातले जे प्रश्न आहेत ते कुठल्या घटकावर विचारतात हे आपल्याला नेमकं माहिती पाहिजे. त्यामध्ये आपण बघणार आहोत. पहिला जो आपला टॉपिक आहे तो आहे भारतात युरोपियन यांचे आगमन. या टॉपिकमध्ये पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील किंवा इंग्रज असतील तर हे कोणत्या वर्षी भारतामध्ये आले, त्यांनी कुठं वखारी स्थापन केल्या, त्यानंतर कुठलं युद्ध झालं आणि त्यांचं जे एक साम्राज्य होतं ते संपलं, हे आपल्याला या टॉपिकच्या माध्यमातून माहीत असायला पाहिजे. दुसरा टॉपिक आहे आपला ब्रिटिशांचे बंगालमधील आगमन. तर बंगाल हा एक समृद्ध प्रांत होता. त्यामध्ये जे इंग्रज आहेत यांचं कसं आगमन झालं, नेमकं तिथं काय असं घडलं की तिथं इंग्रजांनी आपलं साम्राज्य सुरू केलं, हा एक विषय आहे. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यानंतर भारताचा घटनात्मक विकास आहे. यामध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा, नंतर पिट्स इंडिया ॲक्ट, नंतर चार्टर ॲक्ट 1813, 1833 या घटकावर एक प्रश्न 100% असतो. ख्रिश्चनांना कुठल्या कायद्यानुसार धर्मप्रसाराची परवानगी देण्यात आली असा एक प्रश्न असतो. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार काय झालं हा एक प्रश्न असतो. कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कुठल्या कायद्यानुसार झाली असाही प्रश्न यामध्ये विचारतात. त्या कारणामुळे हे कायदे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे भारताचा घटनात्मक विकास. यामध्ये 83-84 चार्टर ॲक्ट 1813, 1833. त्यानंतर प्रशासकीय विकास जो आहे 1858 राणीचा जाहीरनामा. त्यामध्ये नंतर मग मोर्ले मिंटो 1909चा. त्यानंतर मॉन्टेगू चेम्सफोर्ड 1919चा. त्यानंतर 1935चा कायदा. यामध्ये आपल्याला सर्व डिटेल माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर जमीन सुधारणा कायदे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यामध्ये आपण लिहिलेलं आहे कमर म्हणजे क म्हणजे कायमधारा, म म्हणजे महालवारी आणि र म्हणजे रयतवारी असे ते कायदे आहेत. ते कुठल्या प्रांतामध्ये लागू झाले, कुणी लागू केले याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर 1857चा उठाव. त्यानंतर दत्तक वारसा, तैनाती फौज, खालसा धोरण, राजकीय कारणे, सामाजिक कारणे, उठाव कोठे झाला, कधी झाला आणि कोणी उठाव केला आणि त्यानंतर तो दडपून कोणी काढला या इंग्रज अधिकाऱ्यांचं नावसुद्धा आपल्याला विचारतात. यामध्ये डिटेल माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये 1885 ते 1805चा जो मवाळ कालखंड आहे हा एक विषय आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर जहाल क्रांतिकारी. यामध्ये सर्व क्रांतिकारी जे आहेत ते क्रांतिकारिकांचं आपल्याला डिटेल माहिती पाहिजे. त्यानंतर गांधी युग, सत्याग्रह पर्व, त्यानंतर गांधी आयर्विन करारसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर हे सर्व जे टॉपिक आहेत हे टॉपिक महत्त्वाचे आहे. त्यानंतर लखनौ करार महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्हाला सायमन कमिशन महत्त्वाचं आहे. गुलमेज परिषदा किती झाल्या, कुठं झाल्या, कोण उपस्थित होतं, कोण नव्हतं असा प्रश्न विचारतात. त्यानंतर असहकार आंदोलन, चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, चौरी चौरा, सविनय कायदेभंग, त्यानंतर क्रिप्स योजना, त्यानंतर कॅबिनेट मिशन असे प्रश्न असतात. त्यानंतर माउंटबॅटन योजना, महाराष्ट्राचा इतिहास. त्यानंतर समाजसुधारक आपल्याला विचारतात. तर समाजसुधारकामध्ये कुठले विषय विचारतात समाजसुधारक, तर विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिराव फुले. त्यानंतर आपल्याला विचारतात शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब्राह्मणेतर चळवळ, त्यातले व्यक्ती कुठले आहेत. वृत्तपत्राबद्दल आपल्याला विचारतात. वृत्तपत्राबद्दल माहिती असणं आवश्यक आहे की कुठलं वृत्तपत्र कोणी सुरू केलं आणि कधी सुरू केलं याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर दिनकरराव जवळकर आहे, ते गोपाळबाबा वलंगकर आहे. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर आहे, नारायण मेघाजी लोखंडे आहे, पंडिता रमाबाई आहे. तर हे सर्व महत्त्वाचे लोक आहेत. यांच्या जीवनावर सर्व
प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू, त्यानंतर त्यांनी कुठल्या संघटना स्थापन केल्या, कुठल्या संस्था स्थापन केल्या, रमाबाई रानडेबद्दल प्रश्न विचारतात. पंडित रमाबाईबद्दल हमखास एक प्रश्न असतो या परीक्षेमध्ये. त्या कारणामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला विचारतात 11वी स्टेट बोर्डचं सर्व समाजसुधारक, यामध्ये जेवढे समाजसुधारक आहेत त्यांचे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. 11वी स्टेट बोर्डचे पुस्तकं. त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन रॉय, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे. त्यानंतर आर्य समाजाबद्दल एक प्रश्न असतो की कुठला समाज कोणी स्थापन केला आणि कधी स्थापन केला वगैरे. यामध्ये आपल्याला आर्य समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज कुठे स्थापन झाला, कधी स्थापन झाला, कोणी स्थापन केला आणि यातले सदस्य कुठले होते, हे सर्व प्रश्न. आणि हे जे समाज स्थापन झालेले आहेत या समाजाची नेमकी भूमिका काय होती हे सुद्धा आपल्याला यामध्ये विचारले जाते. सत्यशोधक समाज महात्मा फुले यांचा, त्यानंतर ज्ञानप्रसारक मंडळ, सर्व संघटना, त्यानंतर परमहंस सभा, ग्रंथोत्तेजक मंडळी. यानंतर 1857चा उठाव जो महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रामध्ये कुठे उठाव झाला, तर महाराष्ट्रामधले जे काही उठाव आहेत ते रंगो बापूजी गुप्ते वगैरे असतील. त्यानंतर अजून भरपूर असे लोक आहेत त्यामध्ये की तो उठाव त्या ठिकाणी झाला. नरगुंदचा उठाव, हे असे उठाव यामध्ये आपल्याला डिटेल माहिती असणं आवश्यक आहे. आणि आता आपण सुरुवात जे करतो आहे तर भारतात युरोपियन यांचे आगमन. तर आपण इथं बघितलं होतं भारतात युरोपियन यांचे आगमन. तर आपण इथून सुरुवात जर केली भारतात युरोपियन यांचे आगमन, तर यामध्ये तुम्हाला वास्को द गामा पोर्तुगीज, सर्वात आधी पोर्तुगीज आले होते. तर ते वास्को द गामा यांनी भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला. या नोट्सचं वैशिष्ट्य असं आहे की हे नोट्स एकदम पॉईंटेड नोट्स मी तयार केलेली आहे. तर हे जेवढे यामध्ये पॉईंट घेतलेले आहेत या पॉईंटच्या व्यतिरिक्त प्रश्न शक्यतोवर नसतो, कारण की एका पॉईंटमध्ये भरपूर एका टॉपिकमध्ये भरपूर पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत. वास्को द गामा याने भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला, हा पहिला पॉईंट झाला आपला यामध्ये. त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत या बंदरात तो 20 मे 1498 रोजी आला, हा दुसरा पॉईंट झाला. त्यानंतर कालिकतचा हिंदू राजा झामोरिन याने त्याचे स्वागत केले. त्यानंतर आपल्याला 1505 साली फ्रान्सिस्को डी अल्मेडा हा भारतातील पहिल्यांदा पोर्तुगीज गव्हर्नर बनला. त्यानंतर अल्फान्सो डी अल्बुकर्क हा दुसरा गव्हर्नर झाला. त्यानंतर त्याने 1510मध्ये गोवा जिंकून घेतले. त्यानंतर भारतीय व्यापाऱ्यांना पोर्तुगीज गव्हर्नरकडून संरक्षणाचे पत्र द्यावे लागत असे. त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात कार्टज. काय म्हणतात त्याला? कार्टज त्याला म्हणतात. हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे यामध्ये. कार्टज म्हणतात त्याला. त्यानंतर पॉंडिचेरीवर सत्ता स्थापित करणारा पहिला युरोपियन देश हा पोर्तुगाल होता. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे गव्हर्नर निनो द क्रुना याने राजधानी कोचिनहून गोव्याला आणली. निनो दी क्रुना यांनी, ठीक आहे. त्यानंतर आले डचमध्ये मार्च 1602, यामध्ये मार्च 1602मध्ये डच हे भारतामध्ये आलेले आहेत. 1602मध्ये यामध्ये हॉलंडमधील काही व्यापाऱ्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. त्यानंतर डच व्यापाऱ्यांचा वलंदेज असा उल्लेख आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. वलंदेज असा उल्लेख आहे. त्या पहिली व्यापारी वसाहत 1605मध्ये कुठे, तर मछलीपट्टणम या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे. 1690च्या आधी पुलकित हे त्यांचे मुख्य ठिकाण होते, नंतर नागापट्टणम त्यांचे ठिकाण झाले. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ब्रिटिश वगैरे आले आहेत मध्ये यामध्ये. आता ब्रिटिशांनी 1759मध्ये बेदारा या लढाईत डचांचा अंतिम पराभव केला. कुठल्या लढाईत केला? बेदारामध्ये डचांचा अंतिम पराभव केला. यानंतर आपल्याला बघायचं आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. 1599मध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. राणी एलिझाबेथने, या राणीने ईस्ट इंडिया कंपनीला 31 डिसेंबर 1600 रोजी पुढील 15 वर्षासाठी व्यापार करण्याची सनद दिलेली आहे. 15 वर्षासाठी व्यापार करण्याची सनद दिलेली आहे. त्यानंतर 1609मध्ये वखार सुरू करायची होती. परवानगी घेण्यासाठी कोण आला होता, तर कॅप्टन हॉकिन्स आला होता. परवानगी घेण्यासाठी कोण आला होता? कॅप्टन हॉकिन्स दरबारामध्ये आला होता, परंतु त्याला परवानगी मिळाली नाही. 1613मध्ये सुरतमध्ये वखार स्थापनेची परवानगी मिळाली. याआधी इंग्रजांची पहिली वखार 1611मध्ये मछलीपट्टणम या ठिकाणी होती. त्यानंतर 1639मध्ये फ्रान्सिस डे यांनी चंद्रगिरीच्या राजाकडून मद्रासची जागा मिळवली. त्याने तिचे फोर्ट सेंट जॉर्ज असे नाव दिले.
हे सर्व पॉईंट आहे, ते पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आणि याचाच अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. या व्यतिरिक्त या टॉपिकवर प्रश्न शक्यतोवर नसतो कुठला. त्यानंतर फ्रेंच आपल्याला बघायचं आहे. फ्रेंचमध्ये काय 1664 साली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1664 साली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1664 साली पहिली वसाहत कॅरोन यांनी सुरत येथे स्थापन केली. कॅरोन यांनी सुरत येथे स्थापन केली. 1742मध्ये डुप्ले हा फ्रेंच गव्हर्नर भारतात आला. 1642मध्ये डुप्ले हा फ्रेंच गव्हर्नर भारतात आला. इंग्रज व फ्रेंच यांच्यात अंतिम निर्णायक लढाई ही वांदिवसची लढाई आहे. 22 जानेवारी 1760 रोजी ती लढाई झालेली आहे. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ब्रिटिशांचे बंगालमधील आगमन. तर यामध्ये सर्व पॉईंट आहेत, टॉपिक आहेत. या टॉपिकवर अभ्यास करायचा आहे. लहान लहान टॉपिक आहेत. त्यातला पहिला टॉपिक आहे शहाजहानला 4 मुले व 3 मुली होत्या. ओके. हे थोडं डिटेलमध्ये आहे, आपल्याला शॉर्टमध्ये घ्यायचं आहे. शहाजहानला 4 मुले व 3 मुली होत्या. त्यापैकी बंगालचे सुभेदार शाह सुजा हा मुलगा होता. रोशन आरा ही आवडती मुलगी होती. त्यानंतर 1651मध्ये बंगालचा तत्कालीन सुभेदार शाह सुजा यांनी ब्रिटिशांना बंगालमध्ये व्यापाराच्या सनदा बहाल केल्या. बंगालमधील पहिली वखार हुगळी या ठिकाणी स्थापन झालेली आहे. शहाजहानची मुलगी रोशन आरा ही जळाली होती. ओके. शहाजहानची मुलगी रोशन आरा ही जळाली होती. तिच्यावर ग्रॅबियल ब्राउन्टन या इंग्रज डॉक्टरने उपचार केले. हा प्रश्न मला वाटतं राज्यसेवेमध्ये विचारला होता एकदा. शहाजहानची मुलगी रोशन आरा ही जळाली होती. तिच्यावर डॉक्टर ग्रॅबियल ब्राउन्टन या इंग्रज डॉक्टरने उपचार केले. त्यामुळे शहाजहान ब्रिटिशांवर खुश होता. ओके. उपचार केले ते बरोबर झाले. शाह सुजा याच्या पत्नीचा सुद्धा इलाज डॉक्टर ब्राउन्टन यांनी केला. त्यामुळे इंग्रजांनी फक्त वार्षिक 3000 रुपये घेऊन बंगालमध्ये तुम्ही व्यापार करू शकता अशी परवानगी तिथं त्यांना दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आदेश दिले. लवकरच ब्रिटिशांनी कासिम बाजार, पाटणा, राजमहाल या ठिकाणी वखारी स्थापन केल्या. कुठं गेल्या? कासिम बाजार, पटना, राजमहाल या ठिकाणी वखारी स्थापन केल्या. आताचा पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, आसामचा काही भाग आणि पूर्व बांगलादेश व प्रदेश मिळून त्यावेळेसचा बंगाल बनला होता. हे सर्व मिळून बंगाल बनलेला आहे. पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, आसामचा काही भाग आणि पूर्व बांगलादेश व प्रदेश मिळून त्यावेळेसचा बंगाल बनला होता. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे 1680मध्ये बंगालचा मुघल सुभेदार शाहिस्ते खान व ईस्ट इंडिया कंपनीमध्ये शत्रुत्व निर्माण झाले. शाहिस्ते खान आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये शत्रुत्व निर्माण झाले. ओके. शाहिस्ते खान आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये शत्रुत्व निर्माण झाले आणि युद्ध झाले. या युद्धात इंग्रज पराभूत झाले आणि त्यांना वखारी सोडाव्या लागल्या. मुघल सम्राट औरंगजेब याला माफी मागितल्यानंतर ब्रिटिश पूर्वीप्रमाणे व्यापार करू लागले. त्यानंतरचा पॉईंट आहे 1690मध्ये जॉब चार्नाक याने बंगालमधील सतनुती या ठिकाणी वखार स्थापन केली. जॉब चार्नाक आणि सतनुती या ठिकाणी वखार स्थापन केली. जॉब चार्नाक याने. ओके. ठीक आहे. कालीघाटी. नंतर काय 1698मध्ये कालीघाटी व गोविंदपूर या आजूबाजूची गावे 1200 रुपयांना ब्रिटिशांनी विकत घेतली आणि त्या तिन्ही गावापासून कलकत्ता हे शहर स्थापन केले. खतरनाक होते इंग्रज यार. 1200 रुपयांना ब्रिटिशांनी विकत घेतली आणि त्या तिन्ही गावापासून कलकत्ता हे शहर स्थापन केले. कलकत्ता हे शहर स्थापन केलं. ओके. आणि कलकत्ता या ठिकाणी फोर्ट विल्यम किल्ल्याची बांधणी केली. ओके. त्यानंतर फारुख सियारचे फरमान. फारुख सियार तो त्यावेळेसचा मुघल सम्राट वगैरे होता. 1715मध्ये जॉन सरमान प्रतिनिधीची मंडळ फारुख सियारच्या दरबारात आले. त्यांनी ब्रिटिशांना व्यापारी सनदा बहाल केल्या. फुकट. हा खतरनाक होता फारुख सियार. ओके. त्यामुळे बंगाल, गुजरात, हैदराबाद या ठिकाणी टॅक्स न भरता ब्रिटिशांना व्यापार करण्याची सवलत मिळाली. आता एक कायद्याला डीपमध्ये काही जायची आपल्याला गरज नाही. फुकट मिळाल्या होत्या असं आलेलं आहे पुस्तकामध्ये. टॅक्स न भरता ब्रिटिशांना व्यापार करण्याची सवलत मिळाली. कंपनीला दस्तक पास करण्याचे अधिकार दिले. ओके. म्हणजे परमिशन देऊ शकता तुम्ही. दस्तक पास करण्याचे अधिकार दिले. त्यानंतर मुघलांचे शिक्के ब्रिटिशांच्या बॉम्बे येथील टाकसाळमध्ये पाडण्याचे अधिकार दिले. हे खूप खतरनाक काम होतं. मुघलांचे शिक्के ब्रिटिशांच्या बॉम्बे येथील टाकसाळमध्ये पाडण्याचे अधिकार दिले. म्हणजे तुम्ही छापा पैसे, काही टेन्शन नाही आम्हाला, असं अवश्य होतं. त्यानंतर कंपनी जमीन भाड्याने घेऊ शकते अशी परवानगी दिली. त्यानंतर बंगालचे महत्त्व. ब्रिटनला एशियामधून जेवढा माल जायचा
त्यापैकी पूर्ण आशिया खंडाच्या 60% माल एकटा बंगाल पुरवायचा. यामध्ये 60% माल एकटा बंगाल पुरवायचा. ब्रिटनला जेवढा माल जायचा त्यापैकी 60% माल एकटा बंगाल पुरवायचा. ठीक आहे. त्यानंतर ब्रिटिश बंगालमधून काळी मिरी, सूत, ताग, सिल्क, साखर, हातमाग, कापूस इत्यादी युरोपला घेऊन जात असत. काय काय नेत होते इंग्रज? खूप काय काय नेत होते. सूत, ताग, सिल्क, साखर, हातमाग, कापूस युरोपला घेऊन जात होते. ठीक आहे. त्यानंतर बंगाल ब्रिटिशांना दरवर्षी 50,000 पाऊंड देत होते. फक्त बंगाल ब्रिटिशांना दरवर्षी 50,000 पाऊंडचा नफा करून देत होते यामध्ये. ओके. ठीक आहे. यानंतर पुढचा जो टॉपिक आहे हा आपण अपलोड करू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही सांगायचं आहे. ओके. ठीक आहे. हे सर्व पॉईंट्स आहेत. या पॉईंटच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. धन्यवाद.